आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई त्या दोघी साफ खोटं वागतायत. ज्या मुलाशी तुझं लग्न होणार आहे त्यासोबत आज त्या अंजलीचं लग्न होतंय ग. शी, माझा विश्वासच बसत नाही. ही अशी कशी वागू शकते? म्हणजे आता त्या मुलाचं आणि अंजलीचं लग्न होणार आहे? हो. वरुण, अरुण कुठे चाललायस? त्या दोघींना जाब विचारायला चाललो. नाही, एक मिनिट. त्यांना जाब विचारून काही उपयोगच नाहीये, कारण त्या त्यांची चूक कबूल करणारच नाहीत. हो ना? नाहीच करणार कधी. त्या काहीतरी फालतू बडबड करतील आणि माझा टाइम वेस्ट होईल. त्यापेक्षा ना ताई मी जाऊन त्या मुलाशी बोलतो. त्याला सगळं जे काय ते खरं सांगून टाकतो. वरुण, तू हे असलं काहीही करणार नाहीयेस. का नाही करायचं मी असं काहीतरी? आपण निमूटपणे सहन करतो म्हणून त्या मनमानी करतात. माहिती ना तुला? त्या मामीचे टोमणे, अंजलीचं वाटेल ते वागणं हे आपण सहन करत आलोय म्हणून प्रॉब्लेम झालेत. आपण इग्नोर केलं ना, तो प्रॉब्लेम आहे. आज नाही दुर्लक्ष करणार. हो, एवढा चिडू नको, शांत हो जरा. मी काय म्हणते ऐक तरी. आई तुझं काय ऐकून घेऊ मी आता? हा, आणि तू तरी किती दिवस शांत बसणार आहेस? किती दिवस? आई लहानपणापासून बघतोय तू आणि आई त्या घरात राब राब राबता. मला काहीच व्हॅल्यू नाहीये ग. मला वाटेल तसं बोललं जातं आणि घरात सर्वंट सारखं वागवलं जातं. आणि आज लिमिट क्रॉस झाली. तुझ्या हक्काचं ते हिरावून घ्यायला बघतायत. तू असं म्हणतेस मी ऐकून घेऊ? नाही. ज्या गोष्टीवर तुझा हक्क आहे तो तुला मिळालाच पाहिजे आणि मी मिळवून देईन तुला. नाही बघ, हे बघ, तू असं काहीही करणार नाहीयेस आणि कुठेही जाणार नाहीयेस. मी हे सगळं अंजली आणि मामीसाठी नाही सहन करत आहे, फक्त आपल्या मामासाठी सहन करते. अरे तू विचार कर ना, आपला मामाच नसता तर आता आपलं काय झालं असतं? आणि असंही मी आईला वचन दिलंय की मी मुलाकडच्यांना काहीही खरं सांगणार नाहीये. काय? का का मुळात आईने तुझ्याकडनं असं वचन घेतलंच का? कारण त्या दोघींनी आई समोर काही ऑप्शनच नाही ठेवलेलं. वरुण, ती बिचारी तरी काय करेल? वरुण, आपले हात ना आता दगडाखाली आहेत. आपण काहीही करू शकत नाहीये. हे बघ वरुण, तुम्हाला शपथ दिलीस म्हणून मी तुला सगळं काही खरं सांगितलं ना. आता तू मला शब्द दे की मी तुला जे काही सांगितलंय ना ते तू कोणालाही नाही सांगणार आहेस. नाही नाही, सॉरी वरुण प्लीज. हे बघ, मी जशी तुझी बहीण आहे ना तशी अंजली सुद्धा तुझी बहीण आहे आणि ते आपल्याशी कसंही वागू दे, पण तुला भावाचं कर्तव्य निभवायचंय. प्लीज माझ्यासाठी तेवढं करशील ना? प्लीज. मामाचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि मला वचन दे की मी तुला जे काही सांगितलंय ते तू कोणालाही सांगणार नाहीयेस. अरे वा, अहो ही बघा ना की किती छान वाटते पत्रिका. सुंदर आहे, पण मला ही आवडली. नाही ती पण बरी आहे, तसं म्हणायला सगळ्यात छान आहे तो. पण देवांशला कुठची आवडते ते महत्वाचं आहे. देवा बघ ना रे, कुठली आवडते? व्हॉट डू मीन बाय दॅट? मी फोन नाही उचलला म्हणजे? तेव्हा बिझी होते ना मी. असं नाही होणार की तुम्ही फोन केला आणि मी लगेच उचललं. नाही, पण मला न विचारता गिफ्ट पाठवण्याची हिंमतच कशी केली? म्हणजे गिफ्ट ठरवण्यापासून त्याचं ते कुठल्या ब्रँडचं असलं पाहिजे, त्याचा गिफ्ट रॅप कुठल्या पेपरचा असला पाहिजे, हे सगळं मी ठरवते.
नाही नाही, तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाहीये. क्लायंटला गिफ्ट हे फक्त गिफ्ट म्हणून नाही देत मी. ते एक मीडियम असतं क्लायंटला इम्प्रेस करण्याचं. एकदा का क्लायंट खुश झाला की तो पुन्हा पुन्हा आपल्याला डील देतो. पुढच्या वेळी लक्ष द्या. भैरवी ऐक ना, हे बघ ना, हे पत्रिकेचे फॉर्मॅट्स आहेत, सगळे फॉर्म्स आहेत. तर तुला कोणता आवडतोय ते सांग, म्हणजे आपण ती फायनल करून टाकू. हो ताई, ही बघा. आणि ही पण एक मला छान वाटते. सगळेच चांगले आहेत. जे आवडेल ते सिलेक्ट करा. आई, तू क्लायंटला गिफ्ट देण्याबाबतीत खूप पर्टिक्युलर आहेस आणि तुझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका चूज करण्यात तुला इंटरेस्ट सुद्धा नाहीये. देवांश, डोंट मिसअंडरस्टँड मी. आपल्या क्लायंट बरोबर आपले संबंध चांगले ठेवायचे असतात म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडे पर्टिक्युलरली लक्ष देत असते. पण ज्या फॅमिलीमध्ये तुझं लग्न होतंय त्या फॅमिली बरोबर मला संबंध चांगले ठेवण्यात काही रस नाही. माझ्यासाठी हे लग्न म्हणजे ना तुझ्या भविष्यासाठी केलेली एक ऍडजस्टमेंट आहे. ताई, अहो असं काय बोलताय तुम्ही? लग्न म्हणजे काय ऍडजस्टमेंट नसते. आयुष्यभरासाठी प्रेमाने निर्माण केलेलं नातं असतं ते. मग ते नातं जे काही निर्माण करायचंय ना ते तुम्ही करा. मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आई, असं का बोलतेस तू? आपलं ऑलरेडी